आपल्याला सुई जरी टोचली तरी आपण त्याचा बाऊ करतो. या घरावर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय. असं सुखदुःखाचं समीकरण असलेलं हे उदाहरण. चला पाहूया. पहिलवान कसा आहेस तू? बाकी त्याच्याकडे बघून बोल. अवघ्या वयाच्या 18 वर्षातच पिल्या म्हणजेच प्रमोद याला अर्धांगवायूचा झटका आला आणि तो कायमचा आदू झाला. आज जवळजवळ 16 वर्ष झालं. त्याला चालताही येत नाही, थोडंफार समजतही नाही, परंतु तरीही त्याची जिद्द आणि चिकाटी यामुळे तो जिवंत आहे. त्याची आईची ताकद बनत आहे. त्याच्या आईला अजूनही असं वाटतं की तो चालणार, बोलणार आणि आपल्यासारखा सर्वसामान्य राहणार. ताईने तोडली आणि ह्याने आणून दिली. ताईने तोडली आणि ह्याने आणून दिली. तो म्हणला आता परत ही तोडल्यावर परत येतो आणायला, म्हणून ही तोडलीच नाही तू फळी, म्हणून तो बघायला आला. परत सुटली असली तर परत घेऊन येतो. हा मग ती काय येते सन्माईच आहे. हा सुतारच आहे ना, ते सुताराने दिली फळी. त्याला तिथं भुशा मांडून हा जेवायला. हा तू जर चालला, तू व्यवस्थित राहिला तर होईल लग्न. लग्नाचं काय नसतं, उलट नको लग्न. आपण काय नाही जात बीत बघायची नाही. प्रकाश आनंद त्या पुरी बोललो. मग काय ब्राह्मणाची नकोय आपल्याला. स्वामी चरणी एकच इच्छा आहे, या माऊलीची हाक तुझ्यापर्यंत पोहोचू देत आणि तिच्या काय नाही आम्हाला सर्वांसारखं नीट मग आणि कोणती सुंदर मिळते बनवू. आपल्याला.